कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बटाट्याची बिना वाटणाची एकदम छान अशी रस्सा भाजी करणार आहेत. तर त्यासाठी मी ही तुरीची डाळ अर्धा वाटी आणि 2 बटाटे असे साल काढून मोठ्या अशा फोडी करून 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. जास्त डाळ शिजवलेली नाही. तर आता आपण बघू पुढचं. तर आपण आता याच्या भाजीसाठी सर्वात अगोदर आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत. ते 2 टोमॅटो वाटून घेणार आहेत. कच्चेच वाटायचे आहेत. बिलकुल याला काही जास्त मसाला लागत नाही किंवा काय नाही. एकदम साधी आणि एकदम अशी छान लागते भाजी. तर हे अशा पद्धतीनं आपण हे 2 टोमॅटो कापून घेतले. याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत. हे पण टाकते. नंतर लसूण आहे 8-10 पाकळ्या. हे लसूण. नंतर थोडासा आल्याचा तुकडा आहे. असे तुकडे करून घेतलेले आहेत. ते पण टाकून घेणार आहे. आणि कोथिंबीर टाकून घेते. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला. आणि पाणी न टाकताच आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची बारीक. तर पातेलं ठेवलेलं आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहेत जिरे. सगळ्यात अगोदर पाव चमचा जिरे एकदम छान असं फुलल्यानंतर आपण याच्यात 1 कांदा मोठा कट करून घेतलेला आहे. तो कांदा टाकते आणि चांगला त्याला गुलाबी कलरवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कंटिन्यू त्याला ढवळत राहायचं, नाही तर करपून जातो कांदा. त्याच्यामुळं कंटिन्यू हलवत राहायचं याला. तर कांद्याचा आपला कलर छान बदलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1.5 चमचा काळं तिखट, हळद पाव चमचा आणि 1 चमचा मीठ एवढंच फक्त टाकायचं आहे. आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं. याला पण मस्त असा सुगंध सुटेपर्यंत आपण याला तेलावर परतून घेणार आहे. तर छान आता सुगंध सुटलेला आहे. याच्यानंतर आपण जी पेस्ट केली होती टोमॅटो वगैरे, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण याची पेस्ट टाकून घेतली. आणि हे पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत. तर छान आपला कांदा टोमॅटो एकदम मस्त असं परतून झालेला आहे. मस्त असा सुगंध पण सुटलेला आहे आणि खाली चिटकत नाही. कारण टोमॅटोमध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी टाकायची पण गरज लागत नाही. आणि आपण टाकलेला मसाला जो आहे तो पण जळत नाही. तर हे छान 2 ते 3 मिनिट आपण छान परतून घेतलेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये जे डाळ आणि बटाटा आपण शिजवून घेतलं होतं ते टाकून घेऊ. छान ढवळून घ्यायचं आणि मस्त एक उकळी येऊ द्यायची याला आपल्याला. तर छान अशी आता उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. तर आपण आता याच्यामध्ये या भाजीचा आणखी चटपटीतपणा वाढवण्यासाठी 1 चमचा आपण मॅगी मसाला आहे तो टाकणार आहेत. कारण मॅगी मसालाची चव जी आहे ती मुलांना खूप आवडते, त्याच्यामुळे आपण मॅगी मसाला पण टाकतो. तर भाजी एकदम आपली चटपटीत होणार आहे. बघा तर्री पण छान आलेली आहे. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरतून. आणि गॅस बंद करते आता आणि तुम्हाला काढून दाखवते. मस्त. तर आपण ही प्लेटमध्ये भाजी काढतो. वाव, किती मस्त एकदम रंग तर किती सुंदर आलेला आहे बघा. एकदम छान. तुम्ही ही भाजी तुम्ही नुसती ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा याचा नुसत्या भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता.
हे अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा, सर्वांना एकदम छान आवडेल. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. आणि जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा, कारण माझे व्हिडिओ खूप असे साधे असतात आणि घरच्या घरी साहित्यामध्ये बनलेले असतात, जे की आपण सहज घरामध्ये साहित्य उपलब्ध होतं. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.